सोपं नसतं लाखोच्या गर्दीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं. हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाची कामं करते. रोजच्या आयुष्याची धडपड ही माझ्या 5वीलाच पुजलेली आहे. काल संध्याकाळी मी 5 वाजताच घरून संध्याकाळच्या स्वयंपाकाला निघली. गेली तेव्हा वातावरण थंड झालेलं होतं, पण पाऊस सुरू नव्हता. मी 7 ते 7:30 पर्यंत दोन्ही घरचे स्वयंपाक आटोपून घेतले आणि अचानक पाऊस सुरू झाला. मग मी पावसात भिजतच घरी आली. साबुदाण्याची उसळ दीदीसाठी करून दिली. तिला खूप आवडते साबुदाण्याची उसळ, तशी मला पण आवडते बघा. मग एवढ्या पावसात रात्री आईस्क्रीम आणल्या होत्या, त्या खाऊन घेतल्या आणि सकाळचं वातावरण पाहू शकता तुम्ही किती प्रसन्न झालेलं आहे. आमच्या इकडे चिखलदरा जवळ असल्यामुळे थोडा जरी पाऊस आला ना तर वातावरण इतकं छान आणि निसर्गरम्य होतं. त्याच्यानंतर अंगणामध्ये फिरण्याचा मोह काही मला आवरला नाही. एवढा घाईच्या टायमाला देखील मी 5 मिनिटं अंगणामध्ये फिरून घेतलं. रात्री आणलेलं दूध हे नासलं होतं, तर मस्त त्याचं कलाकंद करून खाऊन घेतलं. आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळं घरी पण घाई असणार आणि कामावर पण घाई. पटकन मी घरचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. सोयाबीनच्या वड्याचीच भाजी केली होती आणि तेल लावून मस्त पोळ्या केल्या. दीदीला आज लवकरच उठवलं आणि बिस्तरा वगैरे मी सगळं आवरून घेतला. आता शाळा सुरू झाल्यामुळे तिला जास्त कामं सांगता येणार नाही. सगळं आवरून घेतलं, थोडासा नाश्ता केला, सोप खाल्ली आणि स्वयंपाकाच्या कामाला गेली. सकाळच्या स्वयंपाकाच्या कामं मी आटोपून आलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा किचन क्लीनर आहे माझ्याकडे अर्बन वाईपचं, त्याने चकाचक करून घेतलं. त्याच्यानंतर सकाळी थोडीशी स्किन केअर पण करून घेतली. माझी ही सगळी धडपड आहे ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी. आता मी एकदा या कामाला सुरुवात केलेली आहे, ती मी मागं हटणार नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर फॉलो करून घ्या.